हॅलो. तर हा व्लॉग आहे रविवारचा आणि आय नो की हा व्लॉग तुमच्यासोबत मी उशिरा शेअर करते, कारण हा व्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण एडिटिंगला वेळ भेटत नव्हता. कारण हर्ष 3-4 दिवस झाले खूप चिडचिड करतो आहे आणि तो मला सोडतही नाही. आणि आज त्याला सर्दी आहे, सर्दी खोकला पण आहे त्याला आज. आणि हा व्लॉग रविवारचा आहे. रविवारी मिस्टरांना सुट्टी होती, भावालासुद्धा सुट्टी होती. एका भावाने सुट्टी काढली होती स्पेशली, कारण की आमचे जे रिलेटिव्स आहेत ना गोरेगावला, तर ते आजारी असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला बघायला गेलो होतो. आणि तिथून निघताना ठरवलं की आपण मोगवलीला जावं. म्हणजे आधीच ठरवलं होतं की तिथून मोगवलीला जावं, म्हणजे जास्त जर उशीर झाला तर बघू म्हटलं. तिथून जवळच आहे. तर तिथून निघाल्यानंतर, गोरेगाववरून निघाल्यानंतर आम्ही मोगवलीला गेलो. तिथे श्री स्वयंभू गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर इथे खूप छान असं परिसर आहे, खूप छान मंदिर आहे. तर इथे आम्ही मंदिरात पोचलो होतो आणि हर्ष झोपला होता. आणि खूप छान प्रसन्न वाटतं मंदिरात, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि इथे खूप सुंदर असं बांधकाम केलं होतं आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप शांत आणि प्रसन्न वातावरण होतं. आणि बऱ्यापैकी लोकं होती दर्शनासाठी आलेली. आणि आतमध्ये अलाऊड नव्हतं फोटोशूट, व्हिडिओ शूट करायला, म्हणून आतमध्ये काही मी फोटो वगैरे काढले नाही. जे काही फोटोज काढले ते मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही काढले. छान दर्शन झालं, खूप छान वाटलं इथे आल्यावरती. आणि आजूबाजूचा परिसर मी थोडक्यात दाखवते. तर असा काही खूप सुंदर असा परिसर आहे. तर काही फोटोज तुमच्यासोबत मी शेअर करते. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि महत्त्वाचं म्हणजे मम्मी पप्पांना मी घेऊन आले इथे. सहसा आपल्याला असा वेळ भेटत नाही कुटुंबासोबत घालवायला, आणि मम्मी पप्पांना आम्ही म्हटलं चला त्यांना आम्ही घेऊन जातो. तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान वेळ घालवला सगळ्यांनी. आणि खूप छान वाटतं आपल्या फॅमिलीसोबत असं कुठे बाहेर जायला, देवदर्शन करायला किंवा फिरायला, असं तेवढा आपण एकमेकांसोबत वेळ घालवतो. तर आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.